नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. अधिक महिन्यात मी खूप साऱ्या सेवा सांगितलेल्या आहेत आणि त्या पण तुम्हाला करायच्या आहे. त्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला विष्णूंच्या सेवा सांगितलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. आणि ते सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या घरामध्ये विष्णूंच्या सेवा होतात त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. कारण लक्ष्मीला विष्णूंची सेवा केलेली प्रिय असते. त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये जितकी शक्य होईल तितकी विष्णूंची सेवा करायची. बऱ्याच सेवा सांगितलेल्या आहे, तुम्हाला एक व्हिडिओ त्याचा स्पेशल केलेला आहे, कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तुम्हाला अधिक महिन्यात. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना सुद्धा आपण त्याला म्हणतो. आणि हा महिना जो आहे तर तो विष्णूंना समर्पित केलेला आहे आणि विष्णूंनी स्वतः आपल्यासाठी राखीव ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मी ज्या पण काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या विष्णूंच्या सेवा सांगितलेल्या आहे. तर आपल्याला विष्णूंच्या सेवा करायच्याच आहेत, पण त्याचबरोबर लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. आणि ज्या महिलांना खरंच शक्य नाहीये खूप साऱ्या सेवा करायच्या, त्यांच्यासाठीच मी ही सेवा घेऊन आलेली. ही सेवा खूप प्रभावी आहे. मी स्वतः या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आणि प्रत्येक सेवा मी जी तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्हाला ही सेवा करा, रिझल्ट येईल, फळ मिळेलच. तर ती सेवा आधी मी स्वतः केलेली असते आणि त्याचंच मी तुम्हाला आवर्जून सांगत असते की ही सेवा करा. ह्या ज्या सेवा भरपूर सांगितलेल्या आहेत त्या सेवेला वेळ लागणार आहे, जेणेकरून म्हणजे ज्या महिलांना शक्य होईल त्यांनी करायचं आहे. पुरुषांनी सुद्धा करायचं आहे, असं काही नाही महिलांनीच करायला पाहिजे. पुरुषांना शक्य होत असेल तर त्यांनी केली तरी चालेल. मुलांनी करा, मुलींनी करा, याच्यात काहीच हे नाही आहे. जेवढं तुम्हाला करता येईल अधिक महिन्यात तेवढं करायचं आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, अधिक महिन्यात तुम्ही जेवढी सेवा कराल त्याचं 1000 पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, कृष्णाची सेवा करायची आहे. तर मग त्याचबरोबर आता तुम्हाला लक्ष्मीची सेवा करायची आहे. बघा, लक्ष्मी चंचल असते, आज आहे उद्या नाही आहे. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास आपल्याला पाहिजे असेल, आपल्याला असं प्रत्येक महिलांना वाटतं की आपल्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी टिकावी, अखंड लक्ष्मीचा वास राहावा, कुठल्याच गोष्टीची कमतरता राहू नये, अखंड म्हणजे धनधान्य आहे त्याला बरकत राहावी, ते कुठेही कमी पडू नये. तर त्याच्यासाठीच ही सेवा आहे. आणि ज्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे तर ती अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी आहे. या सेवा ज्या बाकीच्या आहेत त्यांना खूप वेळ लागणार आहे. काही व्यंकटेश स्तोत्राची सांगितलेली, ती पण कमी वेळाची सेवा सांगितलेली आहे. त्या विष्णूंच्या सेवा करायच्या, त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची. तर सेवा कोणती आहे, तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त वाचायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, 16 वेळेस नवरनव मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ तुम्हाला स्वामी समर्थांचं, गुरुमाऊलींचा नामस्मरण करायचंय. परत सेवा सांगते, तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त वाचायचंय, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचंय, एक वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक माळ आपल्या स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचंय. एवढी सेवा तुम्हाला करायची. ही सेवा फक्त आणि फक्त 10 मिनिटात होते. काही स्त्रियांना 10 मिनिटाच्या आत होते, पण आपण 10 ते 15 मिनिटं धरून घ्यावे. एवढ्या कमी वेळेत ही सेवा होणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला 100 पटीने मिळणार आहे. तर करायला काहीच हरकत नाही. सगळ्या महिलांनी आवर्जून ही सेवा करा. नाहीच दुसरी सेवा शक्य झाली तर ही सेवा करायचीच आहे तुम्हाला. आणि या सेवेला तुम्हाला वेळ तुमच्या इच्छेनुसार घ्यायची आहे. जसं वेळ मिळेल ना तसं तुम्हाला करायचे. पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ ठरवाल तीच वेळ तुम्हाला महिनाभर ठेवायची आहे. जर तुम्ही सकाळी वाचत असाल तर तुम्हाला महिनाभर म्हणजेच 30 दिवस सकाळीच तीच वेळ ठेवायची आहे. संध्याकाळी जर तुम्हाला वाचायचं असेल तर संध्याकाळचीच वेळ ठेवायची. पण माझी इच्छा आहे की संध्याकाळी जर लक्ष्मी येण्याच्या वेळेस जर आपण ही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळणार आहे. त्याच्यामुळे शक्य झाल्यास तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे 3 सांजाला ही सेवा करायची. सेवा करताना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि ही सेवा तुम्हाला
करायची आहे। बऱ्याच महिला ही सेवा 7 कवड्यांवर करतात, पण प्रत्येकाच्या घरात कवड्या राहता नाही राहत, त्याच्यामुळे मी ही सेवा तुम्हाला फक्त अशीच करायला लावली आहे। अशीच ही सेवा केली तरी याचं पुण्य, त्याचं फळ आपल्या पदरात पडणारच आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि मला एकच सांगायचं आहे का सेवा एकदा तरी निस्वार्थपणे करून बघा। जे आपल्याला मागायचं राहतं त्याच्यापेक्षा अधिक पटीने देवा आपल्याला देईल, ही बघा तुम्हाला अनुभव येईल। आणि जी सेवा निस्वार्थ असते ना, तर त्या सेवेचं खूप मोठं फळ आपल्या पदरात पडत असतं। लक्ष्मी माता कळत न कळत खूप सारं देऊन जाते आपल्याला। सेवा तुम्हाला फक्त 10-15 मिनिटं आहे, पण तिन्ही सांजेच्या वेळेस करायची, मनापासून करायची, भाव ठेवून करायची, श्रद्धा ठेवून करायची आहे, तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याच महिला म्हणतात की मी एवढी सेवा करते पण मला फळ मिळत नाही, पण त्याचे हे पण कारण आहे, मनात कुठेतरी निस्वार्थपणा ठेवा आणि कुठेतरी न मागता सेवा करून बघा, त्याचं 100 पटीने आपल्याला फळ मिळेल। यात हेच सांगायचं उद्देश आहे, सेवा करताना निस्वार्थ करा। तर मग ही सेवा बघा, सगळी सेवा जी आहे तर ती नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहे। हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या मठात केंद्रात मिळून जाईल। तुमच्या जवळपास केंद्रात चौकशी करा, हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। आणि बऱ्याच वेळेस मी सांगितले हे पुस्तक तुम्ही आवर्जून आणा, कारण की बऱ्याच सेवा मंत्र जे काही आहे आपल्याला रेग्युलर सेवा करायच्या आहेत तर त्या सगळ्या या पुस्तकामध्ये आहे। तर तुम्ही हे पुस्तक आवर्जून आणा, प्रत्येक सेवेला काम येतं। आणि हे इतकं महाग पण नाही, 60 ते 70 रुपयापर्यंत येतं। आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे। बऱ्याच सेवा सांगितलेल्या आहे मी, सत्यनारायण म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला 11, 21, 31 अशा सत्यनारायणचा सुद्धा संकल्प सांगितलेला आहे। आणि सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजन। आणि त्याचबरोबर आपल्याला जर आता सत्यनारायण पूजन बरोबरच ही जर सेवा केली तर अजून 10 पटीने फळ आपल्याला मिळेल। म्हणजे विष्णूंची पण सेवा आपल्याकडून होते आणि लक्ष्मीची पण सेवा होते। बऱ्याच घरामध्ये आता लक्ष्मी प्राप्तीसाठी अधिक महिन्यात सेवा केल्या जातील, त्याच्यातलीच ही सेवा तुम्ही करून बघा, 100% रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल। आता तुम्ही म्हणाल की गावाला जायचंय, कसं करायचं, काय करायचं, पण मग आता तुम्हाला सेवा जर करायची आहे तर तुम्हाला गावाला म्हणजे नाही का, मग तेवढं कंट्रोल पण करावं लागेल। जर एखाद्याचं माहेर जवळपास असेल तर सकाळी सेवा करून जा तुम्ही, किंवा तिकडनं आल्यावर करा। त्याच्यामुळे मग कसं होतं, जो सेवेचा आहे खंड आहे तर तो पडणार नाही। त्याच्यामुळे सेवा करताना अखंड सेवा करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला अधिक महिन्यात जे फळ मिळणार असेल 1000 पटीने ते आपल्या पदरात पडत असतं। आणि महत्त्वाचं म्हणजे याला नियम काय पाळायचे, तुम्हाला आधीच सांगितले, अधिक महिना म्हणजेच पवित्र महिना मानला जातो सेवा करण्यासाठी, राखीव आहे हा महिना विष्णूंच्या सेवा करण्यासाठी। तर तुम्हाला नियम फक्त हा एकच पाळायचा आहे की जेणेकरून म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळेल। तर तो नियम आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे। मांसाहार वर्ज्य केल्याशिवाय कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही। त्याच्यामुळे सगळ्यात आधी सांगते की हा एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे। मांसाहार वर्ज्य केला तर तुम्हाला जी पण काही सेवा कराल तुम्ही, तर ती सेवा तुम्हाला 100% फलदायी ठरेल। तर अशी ही सेवा 5 ते 10 मिनिटाची आहे, आवर्जून करा। सगळ्या महिलांना मी आग्रहाने सांगते की नाही काही शक्य झालं तर निदान ही 10 मिनिटाची सेवा तरी करा। आणि तुम्हाला जर कवड्यांवर करायची असेल, ज्या महिलांच्या देवघरामध्ये कवड्या आहेत तर त्यांनी काय करायचंय, कवड्या रोज बर का, रोज जर तुम्हाला ही सेवा रोज महिनाभर करायची असेल तर कवड्यांची पण सेवा सांगून देते एकदम मी थोड्या वेळातच। तर कवड्या तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। कवड्या तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे, हातात घ्यायच्या आहे, त्या हळदीने पिवळ्या करायच्या आहे। हळद घ्यायची, थेंबभर पाणी टाकायचं आणि त्या पिवळ्या करायच्या आहे। आणि त्या कवड्या हातात घेऊन आणि मग ही सेवा करायची। जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे तीच सेवा तुम्हाला कवड्या हातात ठेवून करायची आहे। आणि त्या कवड्या परत तांदळावर डिश जी आहे तुमच्या देवघरामध्ये त्या डिशमध्ये तांदूळ असणारच आहे। आणि मग त्या ज्या सेवा केलेल्या कवड्या तुम्हाला तांदळावर ठेवायच्या आहे। तुम्ही 5 कवड्या घेऊ शकता, 7 कवड्या घेऊ शकता,
ज्या तुमच्या देवघरात असतील आणि ज्या महिलांना इच्छा असेल नवीन विकत घेऊन तर अतिउत्तम, पण नसेलच शक्य तर तुम्हाला मी विदाऊट कवड्यांची सुद्धा सेवा सांगितलेली आहे. पण तुमची इच्छा असेलच, नाही कवड्या आहेत आमच्या देवघरामध्ये, तर त्या कवड्यांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये राहते, चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकते. आणि लक्ष्मी तुम्ही म्हणाल की फक्त मी तर ही सेवा केली आहे आणि मग मला तर पैसेच आले नाही. पैसा सर्वस्व काही नसतं. सुख, समाधान, ऐश्वर्य जे काही असतं, धनधान्याची बरकत, तर हे अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या सेवा करत असतो. आणि श्री सुक्ताचे फायदे असे आहेत की धनधान्याची, जी महिला घरामध्ये रोज श्री सुक्त वाचते त्या घरामध्ये कधीही धनधान्याला कमतरता नसते, बरकतच राहते. कधीच असं भासणार नाही का आपल्या घरामध्ये आज धान्य नाही. तर तुम्ही ह्या सेवेचा अनुभव घेऊन बघा, रोज श्री सुक्त वाचून बघा. ही सेवा तर सांगितलेलीच आहे, पण श्री सुक्ताचे सुद्धा फायदे तुम्ही बघा किती फलदायी आहे. तुम्हाला 15 ते 3 आठवड्यामध्येच या सेवेचा फळ मिळेल. तर ही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे, तर नक्की करून बघा आणि हे पुस्तक जरूर आणा, जेणेकरून तुम्हाला सेवा करता येतील. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.